मुलांना आज आपल्याला दोन प्रश्न सोडवायचे आहेत रेट ऑफ रिॲक्शनचे. बिफोर दॅट कन्सिडर ए जनरल रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये ए आणि बी हे रिॲक्टंट, सी आणि डी हे प्रॉडक्ट. इफ द स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट्स आर A reactant small a, number of moles taking part in the reaction, small b are the number of moles of B taking part in the reaction. In a similar manner, these are the reaction coefficient. आता या रिॲक्शनचा रेट डायरेक्ट ओव्हरऑल रेट ऑफ रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो. मी फक्त रेट ऑफ रिॲक्शन एवढं सगळं लिहिण्याच्या ऐवजी फक्त रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. रेट इज इक्वल टू का असेल मायनस, कारण ए आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार आहे आणि सी आणि डी चं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे. तर ए चं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाणार आहे म्हणून मायनस डी ऑफ ए बाय डी which is equal to the minus d of b by dt which is equal to the plus. आता c आणि d चं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे म्हणून d of c divided by dt and finally plus d of d divided by dt. आता हे इक्वलाइज करण्यासाठी डिवाइड each concentration term by its coefficient. आता a चा कोएफिशिएंट स्मॉल a आहे म्हणून याला स्मॉल a ने डिवाइड करायचं, याला b ने डिवाइड करायचं, याला c ने डिवाइड करायचं, याला d ने डिवाइड करायचं. आता हे इक्वलाइज केले कारण प्रत्येकाचा संपण्याचा वेग आणि तयार होण्याचा वेग वेगवेगळा असतो. आता हे मी जनरल लिहिलेलं आहे. एक उदाहरण पाहूया. समजा मला ही रिॲक्शन लक्षात घ्या. हे असं का लिहिलं इक्वेशन, हे इक्वेशन समजण्यासाठी जनरल हे एक्झाम्पल लिहिलं आपण. आता इथे नायट्रोजन आणि हायड्रोजन हे दोन रिॲक्टंट आहेत. अमोनिया हा प्रॉडक्ट आहे. आता नायट्रोजन संपत जाणार, हायड्रोजन सुद्धा संपत जाणार आहे आणि तयार होत जाणार अमोनिया NH3. आपण मानू थोड्या वेळासाठी नायट्रोजन संपण्याचा वेग आपण मानूया हा 2 मोलर पर सेकंड आहे. प्रत्येक सेकंदाला याचे 2 मोल संपत आहेत. तर हायड्रोजन संपण्याचा वेग याच्या तिप्पट आहे. म्हणजे हायड्रोजन संपण्याचा वेग 6 मोलर पर सेकंड आहे असणार. पाहू का दोघांचा संपण्याचा वेग, द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ बोथ द रिॲक्टंट इज नॉट द सेम. या दोघांचा संपण्याचा वेग सारखा नाहीये. हायड्रोजन झपाट्याने संपतंय, कंझ्युम होतंय, तेवढ्या फास्ट नायट्रोजन कंझ्युम नाही होत, तेवढ्या झपाट्याने नायट्रोजन नाही संपत. तर अमोनियाचा तयार होण्याचा वेग हा 4 मोलर पर सेकंड हे युनिट आहे. डायमेन्शन्स, रेटचे डायमेन्शन पहा. आता हे रिॲक्शन फार वैशिष्ट्यपूर्ण. मुलांना या रिॲक्शन विषयी नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. नीटला विचारले आहेत, JEE मध्ये, CET मध्ये, आपल्या बोर्डला सुद्धा याच्याविषयी प्रश्न. ही सिंथेसिस ऑफ अमोनिया, अमोनिया तयार होण्याची रिॲक्शन फार महत्त्वाची. अमोनिया कोणापासून तयार होतोय? NH3, नायट्रोजन आणि हायड्रोजन. मी एक उदाहरणार्थ म्हणून ह्या किमती घेतलेल्या आहेत, परंतु त्याचं प्रपोर्शन प्रमाण पहा. इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन डिकम्पोज संपत जाणार आहे कारण हे दोन रिॲक्टंट आहेत. वी नो दॅट, तुम्हाला माहित आहे. नेहमी
रिॲक्टंट डिकम्पोज संपत जातात आणि प्रॉडक्ट हे फॉर्म तयार होत जातात. मग आता नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल संपला किंवा 1 मोल नायट्रोजन संपलं की हायड्रोजनचे 3 मॉलिक्यूल 3 मोल संपत आहे. म्हणजे हा 1 मोल संपला की हे 3 मोल संपतायत. हायड्रोजन संपण्याचा वेग जास्त आहे. म्हणजे हे 2 संपले तिप्पटीनं जास्त. म्हणजे नायट्रोजनचा संपण्याचा रेट मोलर पर सेकंड हा रेट आहे. जर नायट्रोजनचा रेट संपण्याचा द रेट ऑफ डिकम्पोजिशन संपण्याचा वेग 2 मोलर पर सेकंड असेल तर हायड्रोजनचा संपण्याचा वेग 2च्या तिप्पट 6 मोलर पर सेकंड असेल. तर अमोनियाच्या तयार होण्याचा वेग, आता अमोनिया तयार होतो, याच्या संपण्याच्या वेगाच्या दुप्पट. हे कसं ओळखायचं? स्टॉइशियोमेट्रिक कोइफिशियंटचं बारकाईने निरीक्षण करायचं. इथं स्टॉइशियोमेट्रिक कोइफिशियंट सहगुणक 1 आहे, तर इथला स्टॉइशियोमेट्रिक कोइफिशियंट मुलांना 2 आहे. याच्या दुप्पट म्हणजे याच्या दुप्पट म्हणजे हा तयार होण्याचा 2च्या दुप्पट 4 मोलर पर सेकंड इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ द अमोनिया. आता लक्षात आलं? आता मुलांना ही फार आश्चर्याची गोष्ट, प्रत्येकाचा संपण्याचा आणि तयार होण्याचा रेट वेगवेगळा आहे. परंतु मुलांना ही एकच रिॲक्शन आहे. एका रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन एकच असला पाहिजे. जसं मी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलं, तुम्ही बसमधून पुण्याला चाललेला आहात. आता त्या बसमध्ये मुलांना अनेक घटक आहेत. ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, पॅसेंजर आहे. बस ज्या वेगानं चाललेली आहे, ज्या स्पीडने चालली, तो स्पीड, तोच रेट ड्रायव्हरचा आहे, तोच रेट कंडक्टरचा आहे. असं नाही होऊ शकणार की ड्रायव्हर पुढे बसले म्हणून फास्ट चाललेले आहेत आणि कंडक्टर मागे सावकाश येत आहेत. असं नाही करणार. ज्या वेगानं बस चाललेली आहे, जो रेट बसचा आहे, जो स्पीड बसचा आहे, तो स्पीड ड्रायव्हरचा आहे, तो स्पीड कंडक्टरचा पण आहे आणि तो स्पीड पॅसेंजर आतमध्ये जे प्रवासी बसलेले आहेत त्यांचा पण तो स्पीड आहे. सर्वांचा स्पीड सारखा असेल. हे एकाच बसचे वेगवेगळे घटक आहेत. आपल्या मूळ विषयाकडे नायट्रोजन आणि हायड्रोजनचा संपण्याचा वेग, कंझम्पशन संपत चाललेले आहे. या दोघांचा संपण्याचा वेग, रेट ऑफ कंझम्पशन, दोघं जरी संपत चालले असते, दोघांचा संपण्याचा वेग सारखाच नाहीये. दोघांचा संपण्याचा वेग वेगवेगळा आहे, इथे लिहिलेला आहे. आणि त्याचा तयार होण्याचा वेग आणखी भलताच आहे. आता ह्या 3 गोष्टी जर मुलांना तुम्हाला इक्वलाइज करायच्या असतील तर काय करायचं? त्याच्या कोइफिशियंटने त्याला डिव्हाइड करायचं. समजा नायट्रोजनचा कोइफिशियंट 1 आहे, काहीच नाही म्हणजे ह्या 1 ने 2 ला डिव्हाइड करा. 2 डिवाइडेड बाय 1 2 आला. आता याच्या कोइफिशियंटने याच्या रेटला डिव्हाइड करायचं. 6 डिवाइडेड बाय 3 2 आला. याचा रेट 4 आहे, याच्या कोइफिशियंटने डिव्हाइड करायचं. 4 डिवाइडेड बाय 2 आला. म्हणजे मुलांना रेट हा एकच येईल. आलं लक्षात? असं कशासाठी केलं? का बरं डिव्हाइड केलं? कारण त्या रिॲक्शनचा स्पीड एकच असला पाहिजे. एकच तर रिॲक्शन आहे. ठीक आहे, त्या रिॲक्शनचे हे वेगवेगळे घटक आहेत. नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया आर द डिफरंट कंपोनेंट्स. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन त्या रिॲक्शनचा एकच असला पाहिजे. मुलांना हा रेट कसा काढायचा? रेट ऑफ फॉर्मेशन किंवा रेट ऑफ कंझम्पशनला डिव्हाइड करायचं. त्याच्या कोइफिशियंटनी तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन मिळेल. नाउ फॉर दिस जनरल रिॲक्शन, म्हणून या जनरल रिॲक्शनला काय करायचं? इथं ए हा त्याचा कोइफिशियंट ए ने डिव्हाइड केलं. या ठिकाणी स्मॉल b हा याचा कोइफिशियंट सहगुणक त्यांना डिव्हाइड केलं. इथं स्मॉल c हा कोइफिशियंट c ने डिव्हाइड केलं. स्मॉल d हा कोइफिशियंट d ने डिव्हाइड केलं.
लक्षात आलेलं आहे. आता आपण हे दोन प्रश्न सोडूया. राईट द एक्सप्रेशन. मी आता 3 इक्वेशन लिहितो मुलांना. फर्स्ट रेट ऑफ आंसर लिहितो मुलांना. रेट ऑफ कंझम्पशन. Rate of consumption of N2O is equal to minus D of N2O divided by dt. Now rate of आता N2 आणि O2 तयार होणार आहे म्हणून त्याला मी म्हणेन रेट तयार होणार आहे फॉर्मेशन होणार. रेट ऑफ formation of N2 का असेल हा प्लस का तयार होता है D of N2 divided by dt. and last one rate of formation of oxygen देखील फॉर्म तयार होणार आहे. rate of formation of O2 is equal to the plus D of O2 concentration divided by D. Is it clear? आणि या संपूर्ण रिएक्शनचा ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन तो कसा लिहितो? फरक लक्षात येतोय का? वरती ह्या 3 गोष्टी मी काय लिहिल्या आहेत? रेट ऑफ कंझम्पशन आणि द रेट ऑफ फॉर्मेशन. आता आपण रेट ऑफ रिएक्शन हे तीनही स्पेसिफिक एकाच रिएक्शनच्या आहेत. आता ह्या 3 गोष्टी मला इक्वलाइज सारख्या करायच्या. आणि जर सारख्या करायच्या असतील दॅट इज रेट ऑफ रिएक्शन तर त्याच्या कोएफिशिएंटने त्याला डिवाइड करायचं. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू N2 नायट्रस ऑक्साइडचा विचार करता रेट ऑफ रिएक्शन कसा मायनस 1/2 D of N2 divided by dt. आता हे दोन तयार होणार आहे म्हणजे इथं प्लस साइन आणि इथं सुद्धा 2 ने डिवाइड करणार पण साइन प्लस 1/2 D of N2 divided by dt is equal to plus D of O2 divided by dt. Is it clear? इथं कोएफिशिएंट 1 आहे. 1 असेल तो नाही लिहिला तरी चालेल. मी आन्सर लिहितो मुलांना. राईट द एक्सप्रेशन. हा पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट. नाउ द सेकंड क्वेश्चन. लक्षात आलं? हे वरचे 3 रेट कुठले आहेत? संपण्याचे आणि तयार होण्याचे. रेट ऑफ कंझम्पशन म्हणजे संपत चाललेला आहे. हे दोन तयार होत चाललेले आहेत. तिघांना इक्वलाइज करायचं या पद्धतीने. आता मुलांना हा पुढचा क्वेश्चन तुमच्या पेज नंबर 136 वरचा हा प्रश्न. फॉर द रिएक्शन दिलेली आहे. व्हॉट इज द रिलेशन? या तिघांमध्ये काय संबंध आहे? कसला संबंध मुलांना? रिलेशनशिप. द रेट ऑफ कंझम्पशन and रेट ऑफ फॉर्मेशन या तिघांमध्ये. आता नायट्रोजन आणि हायड्रोजन संपत चालले. पण मी म्हटलं यांचा संपण्याचा वेग काही सारखा नाहीये आणि अमोनियाचा तयार होण्याचा वेग आणखीन वेगळाच आहे. हे 3 इक्वलाइज करून दाखवायचे. मला खाली लिहून दाखवलेले आहे. पहा त्याचा आन्सर इकडे लिहू. देयरफॉर रेट ऑफ दिस रिएक्शन फक्त रेट म्हटलं तरी चालेल. पूर्ण लिहायची आवश्यकता नाही. रेट ऑफ रिएक्शन रेट इज इक्वल टू minus D of N2 by dt is equal to the minus 1/3 D of H2 by dt and is equal to the 1/2 D of NH3 by dt. Is it clear? लक्षात आलं? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. साधे आहे, समजायला सोपं आहे.
आता इथे एवढं लक्षात ठेवायचं, रेट ऑफ रिॲक्शन मुलांना काढायचं असेल तर प्रत्येकाच्या कॉन्सन्ट्रेशन टर्मला त्याच्या कोइफिशिएंटने डिवाइड करायचं आहे, तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन मिळेल. मुलांना आणखीन एक प्रश्न सोडवायचा आहे जो याच्यापूर्वी एक्झाम मध्ये विचारलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. फॉर द रिॲक्शन तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. रिॲक्शन कोणामध्ये आहे? I मायनस S2O2 मायनस हे दोन रिॲक्टंट AQ म्हणजे ॲक्वियस हे दोन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. I3 मायनस आणि SO4 मायनस सल्फेट आहे हे दोन तयार होत आहेत. हे दोन रिॲक्टंट आणि I3 मायनस आणि SO4 मायनस आर द प्रॉडक्ट. रिॲक्शन दिलेली आहे आणि गिवन तुम्हाला काय दिले? d of SO4 minus divided by dt is equal to 2.2 into 10 to minus 2 molar per second. तुला हे काय दिले? प्लस साइन आहे म्हणजे सल्फेट तयार होण्याचा रेट दिला, स्पीड. तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन नाही दिला. मी याला रेट ऑफ रिॲक्शन कधी म्हणलं असतं जर या दिलेल्या किमतीला इथं 2 ने डिवाइड केला असतं. कारण मी आता सांगितलं रेट ऑफ रिॲक्शन मध्ये जो कोइफिशिएंट असेल SO4 चा सहगुणक कोइफिशिएंट 2 आहे, त्या 2 ने जर डिवाइड केलं तर तो रेट ऑफ रिॲक्शन. तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन नाही दिलेला, तुम्हाला दिलंय सल्फेट तयार होण्याचा वेग आणि विचारलंय काय? d of I मायनस संप कंझ्युम होत जाणार म्हणजे I मायनस संपण्याचा वेग विचारला. S2O2 मायनस S2O8 रिॲक्टंट आहे संपतच जाणार आहे, याचा संपण्याचा वेग तोही विचारला. आता ह्या दोघांपैकी हा तयार होणार याचा वेग तर दिला, I3 मायनस तयार होण्याचा वेग दिलेला आहे. मी प्रथम मुलांना तिसरा प्रथम सोडवतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. Therefore, third, d of I3 minus by dt is equal to याची किंमत किती असेल? मुलांना हे दोन तयार झाले, हा एकच तयार होतो म्हणजे सल्फेट तयार होण्याचा रेट दुप्पटीने जास्त आहे. मी कसं ठरवलं? त्याचा कोइफिशिएंट सहगुणक पाहू. SO4 मायनस चा सहगुणक 2 आहे, जो तुम्हाला रिॲक्शन दिलेलाच आहे. म्हणजे सल्फेट दुप्पटीने तयार होते. I3 मायनस तयार होण्याचा वेग निम्मा आहे, इतर काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे याचे 2 मॉलिक्यूल तयार झाले, याचा मतलब एकच मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे याच्यापेक्षा SO4 मायनस पेक्षा I3 मायनस चा तयार होण्याचा वेग निम्मा आहे. मग याचा तयार होण्याचा रेट स्पीड तुम्हाला दिला किती बर दिलाय? 2.2 याच्या निम्मा म्हणजे I3 मायनस चा तयार होण्याचा रेट मुलांना असेल याच्या निम्मा म्हणजे 1.1 into 10 raised to minus 2 molar per second. लक्षात आलं? आता पुढे पहा. I3 मायनस आणि S2O2 मायनस या दोघांचा विचार करूया. मुलांनो S2O2 मायनस संपत जाणार आहे, कंझ्युम संपणार आहे कारण तो रिॲक्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट संपत जातात, प्रॉडक्ट तयार होत जातात. इथं याचा आणि याचा संपण्याचा आणि तयार होण्याचा वेग सारखाच आहे, फक्त हा संपत जाणार आहे आणि हा तयार होत जाणार आहे. दोघांचाही रेट सारखाच आहे, मात्र एकाचा संपण्याचा रेट आहे आणि एकाचा तयार होण्याचा रेट आहे. म्हणजे मुलांना मी कशावर ठरवलं? दोघांचा कोइफिशिएंट इथं काहीच नाही म्हणजे कोइफिशिएंट सहगुणक 1 आहे आणि इथं पण काहीच नाही म्हणजे सहगुणक 1 आहे. म्हणून याचा जो रेट असेल तो मी काढला 1.1. तोच मुलांना
दुसरा सोडवतोय मी. डी ऑफ S2OH2 minus by dt is equal to the याचा पण तोच रेट म्हणजे 1.1 into 10⁻² मोलर पर सेकंड. आता राहिला फर्स्ट. पहा हे दोन संपणार आहेत, रिएक्टंट आहेत, रिएक्टंट संपतच असतात. S2OH चा एक हे पण संपणार आणि हे पण संपणार. S2OH चा एक मोल संपला किंवा एक मॉलिक्यूल संपला की याचे 3 मॉलिक्यूल संपणार. कशावर ठरवलं मी? त्यांचा कोएफिशियंट पहा. S2OH चा कोएफिशियंट 1 आहे आणि मायनसचा कोएफिशियंट 3 आहे. म्हणजे याचा एक मॉलिक्यूल संपला की याचे 3 मॉलिक्यूल, याचा संपण्याचा स्पीड जास्त आहे, याच्या तिप्पटच आहे. मग याच्या तिप्पट म्हणजे काय तरी डी ऑफ I minus divided by dt is equal to काय असेल? याच्या तिप्पट म्हणजे 3.3 into 10⁻² मोलर पर सेकंड. 3 उदाहरणे घेतलेली आहेत मुलांना. आता तुम्हाला एकूण 3 गोष्टी कळल्या. रेट ऑफ रिॲक्शन कळला. रेट ऑफ रिॲक्शन कसं काढायचं? कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मला कोएफिशियंट डिव्हाइड करायचं. रेट ऑफ फॉर्मेशन कळला, रेट ऑफ कन्झम्पशन कळला. अत्यंत सोपे बाळगोद प्रश्न असतात. तुम्हाला त्या प्रश्नाकडे, प्रॉब्लेमकडे, न्यूमेरिकलकडे पाहिलं तोंडी उत्तर देता येतात. याला कॅल्क्युलेटर, लॉग टेबल कशाचीही गरज असत नाही. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक्यू.